ए तुझ्या बायकोची आई तुझी कोण? आत्या. कोण? सासू. करेक्ट. आता इथं नवरी कोण आहे? भोपाळे. नवरा कोण आहे? काम. आता काम नवऱ्याच्या नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. वासना वढाळ गाई गाड्यानं वासना वढाळ गाई गाड्यानं वासना वढाळ नवरी भोपाळी. नवरा काम. सासू वासना. आता सासऱ्याची सासू झाली कशी आहे? ऐ नवरी भोपाळी. नवरा काम. सासू वासना. वासनेचा नवरा हिचा कोण? सासरा. आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. दंभ दंभ पार्टीले तगडी आहे. नवरा गेलं मुंबईला. नवरी भोपाळी. नवरा काम. सासू वासना. करेक्ट. आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? दंभ. मी नसलो तो कोण वाजवीन? मी नसलो तर साल कोण म्हणेल? मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तू डोक्यातून गेलेला प्राणी. तुला कोण सांगितलं महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. प्युअर याडा आहे तू. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाख. तू कोण आहे? आणि मी नावाचा रोग 80% लोकांना झालाय. हा. आणि ज्यांचा मी गेला त्यांना चिदंबर स्वामी म्हणतात. परमार्थ हा गप्पा मारून होत नाही. नवरा येतो काम. सासू आहे वासना. आज वाईट वाटेल लोकांना. माझी तुमची पहिलीच गाठ आहे. मी खरं बोलत असल्यामुळे मला परत कोणी बोलित नाही. म्हटलं तर ही शेवटची भेट. पण पाया पडून सांगतो तुम्हाला 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून बिकारी झाले. बोला तुमचं काय मत आहे? बोलायचं नाही कोणी. ज्या जगात जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल. खरा बोलला का त्याचा बांबू उपटलाच. तुमचं काय मत? आम्ही बोलतो क्लिप, आम्ही बोलतो बातमी. आणि ध्यानात ठेवा, हे मोबाईल वापरणारी जी पोरं आहेत यांचे जे ग्रुप आहेत, या ग्रुप आणि त्यांच्या खालच्या कमेंट्स यांनी गावांमधले 50% कामं थांबवलेत. आणि ग्रुपवर कोण बोलतं माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची दानत नाही तोच बोलतो. पाया पडून सांगतो, ग्रुपवर बोलणं बंद करा. तोंडावर बोलत जा. त्याला पर्याय निघेल. खरं खोटं बोला, पर्याय निघेल ना. हे बा थोडंफार वेळ जाईल पण त्याला पर्याय. 4 जणांमध्ये तो मुद्दा मांडीचा पण त्याने पर्याय निघेल. एखाद्याने सुंदर मंदिर, आता हे सुंदर मंदिर झालं, एवढा मोठा कार्यक्रम झाला, आपल्याला कीर्तनाला यायचं नाही येऊ नका. पण असं काहीतरी बोलू नका की माणसांच्या भावना कमी होतील. ते ग्रुपवर जे कमेंट्स टाकणारी लोक आहेत ना, कमेंट्स टाकणारी खाली. आता समजा मी सिस्टीम वाल्याला म्हणलं आवाज वाढव, मला कमी पडला, आज विषय मिटला करायला मिटला. पण क्लिप करणाऱ्यांनी लगेच अशी करायची. इंदुरीकर सिस्टीम वाल्यावर भनकलंय. लगेच खाली कोणीतरी झक मारायची. इंदुरीकर नालायकच आहे.
त्याची तारीखच कशाला घेतली? या कमेंट्स टाकणारे एकदा खुब्यातून काढले पाहिजे. तुमचं काय मत? आणि ज्यांना आतल्या चड्ड्या नाही ते कमेंट्स टाकतात. गावात मंदिर बांधायला काढलं, सहभाग घ्या. शाळा आता जूनला शाळा उघडतील, मग करा ना ग्रुप. का जून मध्ये शाळा उघडल्यानंतर ठरवा सगळ्या गावातल्या लोकांनी शैक्षणिक कालावधीमध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्याचे मोबाईल 15 जून पासून शाळेत बंद पाहिजे. करा ना निर्णय. चुकीचं आहे का बरोबर आहे सांगा मला? महा निर्णय करा ना, याला ग्रुप करा ना. शाळेला झाडं लावली पाहिजेत, याला ग्रुप करा. आज आपल्याला माणसं वाचवायची नाहीत, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. आणि आज संकट माणसावर नाही आहेत, आज संकट धर्मावर आहे. तुमची माझी लाख दुश्मनी असेल पण धर्माला आपण एकत्र आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात मंदिर बांधायचं एकत्र पाहिजे, सप्ताह करायचा एकत्र पाहिजे, जत्रा करायची एकत्र पाहिजे. तुमच्या माझ्या दुश्मनी नको. तुमचं काय मत आहे? थोडेफार मतभेद असणं साहजिकच आहे, पण धर्माच्या बाबतीत आणि विकासाच्या बाबतीत तुम्ही मी एकच पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आज 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. कीर्तनात बसलेले 10 लोक असे आहेत, शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेले, इथं बसलेत आत्ता. माझ्या पुढं 3 जण आहेत. नावा सगळं सांग, नावा सगळं. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. जमिनी जातील नालायक हो, जमिनी जायला सुरुवात झाली ना, झाली. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. मी 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो. तुम्ही ऐकलं असेल युट्यूबला कीर्तनात. मी 31 वर्षापूर्वी बोंबलत होतो, मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. आणि मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होतील. मी बोंबलत होतो पुरी पळून जातील. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. आणि या जगात खरं कोणी? 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. तुमचं काय मत आहे? 10% लोक शेअर मार्केटने गेले. आणि त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू. बापावर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. बापावर कर्ज नाही आहे. शेतकरी बिचारा कर्जाला फार घाबरतो. तो चहाला साखर आणणार नाही पण कर्ज ठेवणार नाही. आज बापानो कर्ज नाही, पोरानो कर्ज आहे. पोराची गाडी पोराची गाडी हप्त्यावर आहे. पोराची गाडी हप्त्यावर आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 3000 लावले, 9000 आले. 9000 लावले, 41,000 आले. 1000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान ऐकलं. दुकान ऐकलेली 2 जण इथं बसले. आता माझ्या पुढे आहेत. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं. आणि पोराची बाजू घ्यायला ही म्हणती 3 लाख म्हणजे काही लई नाही. पण उद्या जर माझ्या दाद्यानं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीला का? बोला ना, बोला. मला काल पाप करायला येतं, बोला. इस्टेटीला का? 10 गुंठे का? पण दाद्याचं कर्ज बापानं झक मारली, 10 गुंठे इकली. दाद्याचं कर्ज फिटलं. दाद्या प्यायला, बाप म्हणला आपला दाद्या प्यायला लागला, पिऊ द्या. तो काही कायम पेत नाही. आणि प्याला तर प्याला, आपल्याला तरी कुठं लई आहे. पोरांना बिघडवायला इचाच वाट आहे. दाद्यानं आणली कोणची पोर घरात? आणू द्या. मा दाद्या किती भाग्यवान आहे. लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं.
माझ्या दाद्यानं कोणची कवईनं पण हाय तिला पहिले एक पोरग, मग त्याला काय होते? खरंय का खोटंय? त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. सांगूनच टाकीतो. सांगू का पुढे जाऊ? सांगूनच टाकीतो. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? बोलाल कोण? जो बोलेल तो सकाळी नशेल. 1000 शिव्या रोज खाणारा माणूस आहे मी. 1000 हलक्या हाती. मी काही सीझन मधला बुवा नाहीये. महाराज पोरांनो नीट ऐका. मी टळटळीनं का बोलतो? मी शेतकऱ्याचा आहे. मी गरिबीतून हे केस कमी आहेत पोरांनो माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केली नाही महाराष्ट्रात. एका जन्मात 10 जन्मात कोणाला होणार नाही. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू प्यायला लागल्याचा परिणाम जर तुम्हाला ऐकायचा असला तर एका मिनिटात ऐका. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलगा. कुणासाठी जगायचा हा प्रश्न आहे. पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आहेत आपण. मिसळ पाव खाऊन दिवस काढणारी माणसं आहेत आपण. अरे 5 रुपयाची भेळ घेतली तर रिक्षानं न येता पायी पायी येणारी माणसं आहेत आपण. ते भाड्याचे पैसे लोकांना पोरांना खाऊ घ्यायला होती. आणि आज बापाच्या अगोदर जर पोरगा जात असेल तर बापानं आयुष्यात काय कमावलंय सांगा. अरे एका मुलावर तुम्ही चांगले संस्कार करू शकले नाहीत. तुमच्या इस्टेटीला आग लावा. तुम्ही फक्त गाड्याच घेतल्या, फक्त बंगल्याच बांधले, फक्त बायका सोन्यानं वाकवल्या. ज्यांच्यासाठी तुम्ही इस्टेट कमवली त्यांचं तुम्ही काय केलं करा विचार. आज आई शिव आई निर्वास आई जिवंत आहे. महिला मंडळ. मुलगा गेला. हो मुलगा गेला. मुलगा मला आहे. मुलगा मला आहे. मुलगा तुम्हाला आहे. मुलगी मला आहे. मुलगी तुम्हाला आहे. तुमचा मित्र म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आज ज्या आईचा मुलगा गेला तिला आयुष्य जगायचं कशाला प्रश्न आहे. अरे मुलाच्या दारा पुढे बसलं तरी आईला महाला पुढे बसल्याचा आनंद आहे. काय लागतं? अरे आईला लुगडं भारी नकोय. आईला चपला भारी नकोय. आई मुलाच्या झोपडी पुढे बसली तरी ती आनंदानं बसते. आणि ज्या झाडाखाली बसून म्हातारपणाचा आसरा घ्यायचा ते झाडच जर मुळापासून उपसलं तर जगण्याला मजा काय. या 4 वर्षामध्ये महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात गेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ लहानारी पोरं उड्या आणतात. हो उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप केलाय. काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं. आणि तीच पोरं प्रेत पेटवल्यावर आईला म्हणतात आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे. तुझा बाबा देवा घरी गेला रे. तुझा बाबा देवा घरी गेला. ती पोरग शाळेत जातात सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात मग तू आज खेळत का नाही. अरे माझा बाबा देवा घरी गेला ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे मेलाय. तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येतात आईला म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय. धाडकन आईला चक्कर येते.
या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे: दारू, जुगार आणि मोबाईलचा गैरवापर. आणि जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला कवटे महाकाळला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुडगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक आवडला ते दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारे लोक आहेत, भांडे विकून. लुगड्या विकले ह्या नालायकांनी बायकांची लुगडे. दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला. आणि लोकांनी आता असा बोबाटा केलाय का मुलं कमी आहेत आणि मुली, आपलं मुलं जास्त आहेत आणि मुली. तसं नाहीये. मुलगी देण्याच्या लायक मुलंच नाहीत महाराज. 3 वर्ष लागतात पोरगा सापडायला एका मुलीला. कोणाला बायको लागते? इथं मी आत्ता देतो. तर तुम्ही 2-3 जणांना बायको नाही, इथं देतो मी आत्ता. तुमच्या का फक्त काय आहे मला एवढं सांगा. चला बोला. बायको इथंच घे, मला उतरून देऊ नको. इथून खाली मला उतरून सुद्धा देऊ नको. लगेच बायको घे. तुला 2 रुपये कमवायची अक्कल आहे का? 2 रुपये तुझ्या मोबाईलला बॅलन्स बाप टाकितोय आणि तू बायको कराय निघला. अय काम नावाचा नवरा आहे, ती काळजी नाही करायची तुम्ही. वासना नावाची सासू आहे आणि दंब नावाचा बस फिट बसलं. आता त्या सासऱ्याला 4 पोरी आहेत. मग ते कोण होती तिच्या? करेक्ट, नंदा. आणि त्या नंदांची नाव ऐका. आशा, नंदा नंदात राहतात. पुरी पहा तुम्ही, पुरींचा अभ्यास करा तुम्ही सगळ्या पुरींचा. पोरगी प्रेम करताना कधी देण्यात ठेवायचं? विद्वान मुलाच्या कधीच नादी लागणार नाही. नाही, पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही कधी. नाही, पोरगी प्रेम करताना, कोणती पोरगी इनवर्ल्ड प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. एकदम दरिद्री. इरीवरच्या मोटरी चोरीतो, पाईपलाईनी खोलितो, मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो. आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय. काही नटवा तिथे डोळ्यात. खरं आहे का खोटं आहे बोला. नाही पोरानं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. हा आता त्या नंदा किती झाल्या? तिला 4. त्या नंदांची नावं आहे का बरं का? आशा, इच्छा, तृष्णा. आणि आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना. या काय झाल्या तिच्या नंदा? आता फास्ट उत्तर द्या. नवरा बोंबादलं कीर्तन नीट बसे. नवरा काम, नवरी भुपाळी, सासू वासना, सासरा दंभ, नंदा बस फिट बसलं कीर्तन. नंदा 4. आता त्या नंदांना 6 भाऊ आहेत. पार्टीला तगडी आहे. ते 6 भाऊ आहे ना, त्या 6 भावांची नाव ऐका. हे कोण होते ना तिचे? करेक्ट, दीर. आता ते कोणते ऐका? क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या. हे साले दीर. आता फास्ट उत्तर द्या, फास्ट एकदम जोरात. नवरी, नवरा, सासू, सासरा, नंदा 4, दीर 6. आणि ती पोर ह्या गावात नांदायला आली. ही नांदती कुठं? ह्या गावात. आणि तिचा बाप तिला न्यायला आला. बाई इंदुरीकरचं कीर्तन आहे, चाल. बाबा त्यांना विचारा. त्यांना म्हणजे ते बेवड्याला. जावई बुवा, जावई बुवा, मुलगी पाठवा. काय मामा, आपलं काय चालत या घरात?
मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. माझ्या आईला विचारा, येईन बाई, येईन बाई, अय येईन बाई, मुलगी पाठवा. काय आई बा, दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वटेव मुकती, मी घरात मुकते, तिचंही कुणी ऐका ना. याई बा, अक्कलच बंद झाली त्यांची. मुलगी पाठवा. अहो मी तर वांग्यातला आहे हो. वावर पेरलं तरी तसाच, आणि वावर इकलं तरी. त्या पोरीचा बाप रडला. आणि एक ध्यानात ठेवायचं पोरीनं, पोरगी बायको आहे ना कुणाचंही सण करू शकते, पण बापाबद्दल बोललेलं सण करू शकत नाही. तुमची टाप नाही, टाप. आता बायकोला बोलतच नाही कोणी, बोलल्यावर तो उपाशीच राहायला सांग. आता काय झालंय महाराज, महिला मंडळ नुसतं म्हणतं आम्हाला सासरू असे, आम्हाला सासरू असे. अहो सासरू असा हा शब्दच राहिला नाही आहे. आता उगाच महाराज खरे आज सासरू आज पुरुषांना आहे, पण बोलन कोण. आज महिला मंडळ त्यागही करायचा ठरला तर यांच्या इतका कोण करील महाराज. हे काही बोलायच्या गोष्टी आहे का. तुमच्यामुळं आई सुटली. तुम्हाला मागून करंट लागलं, त्याला मी काय करू. तुमच्यामुळं आई सुटली, तुमच्यामुळं बाप सुटला, तुमच्यामुळं बहीण सुटली, तुमच्यामुळं भाऊ तुटला. एवढा त्यागी महात्मा जगात कुठं सापडन का. खरा साधू आहे रे, खरा साधू. आणि तुम्ही आपलं बावळाटावानी अन्याय आमच्यावर. काय अन्याय आमच्यावर. सासरू असे काय सासू. सासरू हा शब्द सुद्धा शिल्लक नाही राहिला. आज 60% माणूस घरातलं काम करतोय. हा मला माणसांवर इतके वाईट दिवस आले, बायकोला मॅडम म्हणायची पाहिजे. आम्हाला लोक काही काही चहा प्यायला नेतात घरी, आणि ती बाई नेमकी घरी नसती. महाराज मॅडम बाहेर गेल्या. मग मी म्हणतो विद्यार्थी आहे ना, मॅडम जरी गेली. काय आवाज. आणि महिलांनी एकच ठरवलंय आता, काही झालं का मला राहायचं नाही. आमच्याही घरात ते, आपल्या घरात नाही पण बऱ्याच लोकांच्या घरात तोच तमाशा आहे. मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, माझं मला मोकळं करा. घटस्फोट घ्या आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही काय डोंबऱ्याचा खेळ घालू, काय करू काय. बाप लागला रडायला. बाई आलतो ग तुला न्यायला, पण आता जातो. नाही म्हणतोय नवरा, नाही म्हणतोय सासू. म्हटलं जाता जाता माझा भाऊ, माझा बाप थोडं समाधान म्हणून लहान्या मुलीच्या घरी जाईल, कारण त्याला मोठ्या मुलीच्या घरी दुःख झालंय. तो गेला बाप. आणि बाप गेल्यावर मुलगी आहे महाराज. ती काही झालं तर मुलगी आहे. ती थोडा विचारच केला तिला, आणि ती पोरगी लहान्या बहिणीच्या घरी गेली. बाई बाबा आलते का ग. तिला ते खटकलं, माझा बाप तसाच गेलाय. ती लहानी बहीण म्हणते, बाई माझा दादा तर मला 2 वर्ष भेटायला आला नाही. काय बोलायचंय मला. त्या पोरीच्या डोळ्यात पाणी आलं, आणि तिने बापाला सांगितलं, बाबा माझ्या दारात येऊन तुमचा अपमान झालाय, नीट ऐका. सासऱ्यानं तुम्हाला मला पाठवलं नाही, पण एक ध्यानात ठेवा बाबा, माझ्या बापाचा माझ्या दारात झालेल्या अपमानाचा बदला मी घेणार आहे बाबा. पुरी असं का बोलते तू.
बाबा याला दोषी मी नाहीये, याला दोषी तुम्ही आहे बाबा. का? माझा नवरा जर काम मला करून दिला नसता तर तुमच्या दारात माझ्यावर रडायची वेळच आली नसती. अगं बाई, झालं ते झालं, पण आता याच्यात तू राग करू नको. बाबा नाही, मी माझ्या बापाचा अपमान माझ्या शरीरात झालाय, याचा बदला घेणार म्हणजे घेणार. मग पोरगी काय म्हणते ऐका. बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवणार आहे. नीट ऐका बरं का. काम नावाचा नवरा मी भजनात गुंतवणार आहे. वासना नावाची सासू मी नामात तल्लीन करणार आहे. आणि दंब नावाचा सासरा मी घरातून हुसकून देणार आहे. आणि त्या 4 नंदांचं मी लग्न करून देणार आहे. म्हणजे त्यांचं वाटोळं होईल, त्या तिकडे जातील नवरीच्या घरी, आणि या 6 दिरांना मी वाहिलं काढून देणार आहे. काय पोरीनं डिरिंग केली. नवरा गुतवला भजनात, सासू गुतवली नामात, नंदांचे दिले लग्न करून, सासरा दिला घराच्या बाहेर काढून, आणि दिरांना दिलं वाहिलं. आता किती जणी राहिल्या? एकटी. कोण? भुपाळी. आणि ती भुपाळी म्हणते बाबा मी एकटी राहिले आणि रात्र दिवस भजन केलं तर योग्याला जप्याला तप्याला कुणाला दिसला नाही. योगिया दुर्लभ अवघड अभंग पाहिला. बस खाले. इथं लय थोडा घोटाळा आलाय. योग्याला जप्याला टप्याला दिसला नाही तो म्या पाहिला. आणि तुम्ही सगळ्यांनी जो पाहिला त्या मंदिराचा 3य वर्धापन दिन आहे, आणि तो योगी चिदंबर स्वामी. त्यासाठी अभंग आहे. आज गायकवाद गुणजन मंडपाने माई सिस्टीमले चिदंबरदास गुरु गोविंद महाराजांच्या आशीर्वादाने आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आणि सगळी गोष्ट म्हणजे सिस्टीम सगळा भक्त परिवार आमचा अहिल्यानगरचा आहे. गायक वादक सगळे वा वा वा. बाबा आहे त्याच जिल्ह्यातला आहे. पण आता आपल्याला चिदंबर स्वामी एक ध्यानात ठेवायचं, देवाचे अवतार अनंत आहेत. एका अवताराला कमी लेखायचं नाही आणि एका अवताराला मोठं म्हणायचं नाही. काही लोक काय म्हणतात बा म्हसोबा देव नाही. कोणता म्हसोबा? आता मी पांडुरंग भक्त आहे, आम्हाला काही लोक म्हसोबाच्या देवळात नेत्यात. व आले तर चला प्राणप्रतिष्ठेला गेला त्याला. मग आपण काय करायचं माहिती का? म्हसोबामध्येच पांडुरंग पाहायचा. एवढं सोपं आहे महाराज. कारण देव कसा आहे? अनंत अवतार गेशी भक्ता. किती देव कशाला? मला एक सांगा, जो सकुला बांधू लागत होता तोच जनीला दळू लागत होता. तोच जनीला दळू लागत होता. आणि जो दणीला दळू लागत होता तोच गोरोबाला मडके घडू लागत होता. आणि जो मडके घडू लागत होता तोच सेनादादाला काम करू लागत होता. आणि जो सेनादादाला काम करू लागत होता तोच रोहिदास बाबाला काम करू लागत होता. आणि जो रोहिदास बाबाला काम करू लागत होता तोच चोखोबाईच्या बहिणीच्या बाळात पण करीत होता.